सोलर डिहायड्रेटर्स किंवा सोलर टनल ड्रायर्स जे आहेत हे मशीन्स आहेत, ना की कुठले पॉली हाऊस. जसं की हा सोलर मारतंड, ह्याची कॅपॅसिटी 500 kg आहे. 500 किलो आपण लोडिंग टाकू शकतो. ह्याच्यामध्ये 100 ट्रे आहेत, 2 ट्रॉल्या आहेत. हे सोलर थर्मल पॅनल्स आहेत, वरती सोलर PV पॅनल्स आहेत. एकदा आपण डिहायड्रेशनचा व्यवसाय स्टार्ट केला की आपल्याला हे एन्श्योर करायचं आहे की पुन्हा आपल्याला काही मेंटेनन्सचा पार्ट नसावा. नमस्कार, मी निखिल चोंदे, फाउंडर अँड डायरेक्टर सोलर बास्केट या कंपनीचा. तर आज एक आपण थोडासा वेगळा विषय डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे सोलर टनल ड्रायर. सोलर टनल ड्रायर म्हणजे नक्की काय? ते एक पॉली हाऊस असावं काय एक ते मशीन असावं? मुळात पॉली हाऊससारखे जे दिसणारे ड्रायर्स आहेत ते पॉली हाऊस असतात. आणि पॉली हाऊसचा जन्म झाला होता कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये भाजी फळं ह्यांचं उत्पादन घेण्यासाठी. डिहायड्रेशन म्हणजे काय असतं की आपल्याला मॉइश्चर कुठल्याही फळ आणि भाज्यांमधनं रिमूव्ह करायचं आहे. आपण जर ओपनमध्ये जरी ठेवलं तरी डिहायड्रेशन होतंच. तिसरं, कंट्रोल डिहायड्रेशन खूप महत्त्वाचं आहे. जसं कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये भाजी उगवणं वगैरे हे गरजेचं आहे, त्याच हिशोबाने कंट्रोल्डरित्या डिहायड्रेशन करणं फार गरजेचं आहे. नाही तर काय, कलर फेडिंग होतं, पांढरट पडतात, पिवळत पडतात. ते अनकंट्रोल डिहायड्रेशनचे परिणाम असतात. चौथी गोष्ट, आता डिहायड्रेशन करायचं आहे म्हणजे आपल्याला वारा गरम करायचा आहे, आतली जी हवा आहे ती गरम करायची आहे. आता जर जास्त जागा असेल तर जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील हवा गरम करण्यासाठी, आणि जर कमी जागा असेल तर तसे कमी एफर्ट्स घ्यावे लागतील हवा गरम करण्यासाठी. ह्या 4 मुद्द्यांवरनं अंदाज येऊ शकतो की ड्रायर्स म्हणजे नक्की काय आहे. माझ्या हिशोबाने ड्रायर्स म्हणजे हे मशीन्स आहेत, हे कुठलंही पॉली हाऊस नाही आहे. तर पॉली हाऊससाठी आपण खूप मोठी स्पेस घेतो, त्याला हीट करण्यासाठी तेवढी सौर ऊर्जा 12 महिने आपल्याला अवेलेबल नसते. आपण पावसाळ्याचा भाग जरी सोडला तरी हिवाळ्यामध्ये त्या लेवलचं टेम्परेचर अचीव करणं थोडंसं डिफिकल्ट राहतं, आणि आतमध्ये जी तयार झालेली आर्द्रता आहे तिला बाहेर काढायलाही तसे स्ट्रॉंग यंत्रणं करणं थोडंसं अवघड होतं. कारण तो एक पातळ कागद असतो ज्याला मेंटेनन्स असतो 2 वर्षानंतर. परत एक स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म लागतो ज्याच्यावरती आपल्याला सगळं इन्स्टॉल करावं लागतं. ह्या खूप मायन्यूट गोष्टी आहेत, आणि एकदा आपण डिहायड्रेशनचा व्यवसाय स्टार्ट केला की आपल्याला हे एन्श्योर करायचं आहे की पुन्हा आपल्याला काही मेंटेनन्सचा पार्ट नसावा. तर मशीन तीच उत्तम ज्याचा मेंटेनन्स नाहीसा असावा. म्हणून माझं मत, एकदम स्ट्रॉंग मत आहे की सोलर डिहायड्रेटर्स किंवा सोलर टनल ड्रायर्स जे आहेत हे मशीन्स आहेत, ना की कुठले पॉली हाऊस. जसं की हा सोलर मारतंड, ह्याची कॅपॅसिटी 500 kg आहे. 500 किलो आपण लोडिंग टाकू शकतो. ह्याच्यामध्ये 100 ट्रे आहेत, 2 ट्रॉल्या आहेत. हे सोलर थर्मल पॅनल्स आहेत, वरती सोलर PV पॅनल्स आहेत. हे पूर्ण समावेश आहे सोलरच्या अवेलेबल दर टेक्नॉलॉजीचा. म्हणजे सोलर थर्मलचा पण वापर होतो आहे, सोलर PVचा पण वापर होतो आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा पण वापर होतो आहे. आता अजून नेहमी एक पडणारा प्रश्न आहे की मी म्हणतो आहे की ह्याची कॅपॅसिटी 500 kg आहे, पण दरवेळेस ह्याच्यामध्ये 500 किलो मटेरियल बसू शकतं का? नाही. आता आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे की आपण ह्याच्यामध्ये ड्राय काय करणार आहोत. आता ड्राय काय करणार आहोत ह्यासाठी आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागतो की ह्याची विस्कॉसिटी किती आहे किंवा ह्याची डेन्सिटी किती आहे. जर डेन्सिटी म्हणजे काय की एखादी गोष्ट जर खूप घट्ट दाबून असेल तर ती जास्त डेन्सिटीची, आणि जर वेळ येत असेल तर ती कमी डेन्सिटीची. म्हणजे उदाहरण, जेव्हा आपण गहू दळायला नेतो एखाद्या चक्कीमध्ये, तेव्हा असे आपला म्हणजे मोठ्या डब्यामध्ये 5 किलोचं गहू असेल तर थोडीशीच जागा आपल्याली असते, कारण त्याची हाय डेन्सिटी आहे. पण जेव्हा आपण ह्याचं पीठ करतो त्याची डेन्सिटी फार कमी होते आणि तो पूर्ण डबा फुल होऊन जातो. ओके, म्हणजेच काय, 5 किलो गव्हांचंच 5 किलो पीठ झालं आहे, दोघांचं वजन सेम आहे, पण ह्याचं व्हॉल्युमेट्रिक कॅपॅसिटी जी आहे ना ती बदलली आहे. आलं लक्षात? तसंच होतं की जेव्हा मी ह्याला 500 किलो सोलर ड्रायर म्हणतो तेव्हा मुळात द्राक्ष हा फ्रूट आहे ज्याच्यावरून ही कॅपॅसिटी सगळे ठरवतात की एका ट्रेमध्ये 5 किलो द्राक्ष बसू शकतात. हो, बसू शकतात. पण ह्याच ट्रेमध्ये 5 किलो चॉप केलेले ऑनियन बसतील का? कांदा बसेल का? नाही. काय होईल, चॉप केल्यानंतर, स्लाइस केल्यानंतर त्याचं व्हॉल्युमेट्रिक वेट वाढेल, जसं आपलं पिठाचं वाढलं होतं. म्हणजे वजनानी साधारण 2 ते 2.5 किलो कांदा एका ट्रेमध्ये मावेल. मग ह्याची टोटल कॅपॅसिटी किती होईल? जर मला स्लाइस कांदा टाकायचा असेल तर साधारण 200 ते 250 किलो. पण ह्याचा अर्थ हा नाही की हा 500 किलोचा नाही आहे. परत जर मी आता पाला टाकला, म्हणजे असे कोथिंबीरीचा पाला टाकला, मेथीचा पाला टाकला किंवा कडुलिंबाचा पाला टाकला, तर ह्या पाल्याला तर अजिबात वजन नाही आहे. मग ह्याच ट्रेमध्ये साधारण 1.25 ते 1.5 किलोच पाला मावेल. 100 ट्रे म्हणजे 100 ते 120 किलोच पाला मावेल. मग तरी कॅपॅसिटी त्याची 500 किलोपेक्षा कमी झाली का? नाही. तो व्हॉल्युमेट्रिक वेट वाढल्यामुळे आपलं जे फिजिकल मास आहे ते कमी झालं आहे, पण ह्याची कॅपॅसिटी तितकीच आहे. हे आपल्याला जाणून घ्यायचं. असं नाही की फक्त ह्याच ड्रायरबद्दल, एकंदरीत तुम्ही जगातल्या कुठल्याही डिहायड्रेशनला गेलात तर हे गणित थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. आता हे एक ठोकळ हिशोब सांगतो. साधारण 2.5 स्क्वेअर फूट एवढ्याच ट्रेमध्ये तुम्हाला 1 किलो पाला बसतो, आणि काप केलेले भाज्या,
कंद वगैरे जर घेतले तर त्याच्यामध्ये 2 किलो बसतं. हा एक ठोकळ गणित आहे ज्याचा तुम्ही एक अभ्यास करू शकता किंवा ह्या नॉलेजचा तुम्ही वापर करू शकता अंदाज घ्यायला की एक्झॅक्टली किती कॅपॅसिटी फिजिकल वजनाने ते बसणार आहे. परत आपल्याला एक इम्पॉर्टंट प्रश्न असतो दरवेळेस, आपण इनपुटची तर आत्ता चर्चा केली, पण ह्याचं आउटपुट किती असेल. तर आउटपुट परत व्हॅरी करतं ह्याच्या डेन्सिटी पण मॉलिक्युलर लेवलवरती. म्हणजे आपण पाल्याचं उदाहरण घेऊ. आता आपण समजा मेथीचा पाला घेतला किंवा कोथिंबीरीचा पाला घेतला तर त्याचं आउटपुट 10% आहे. पण जर आपण मोरिंगा म्हणजे शेवग्याचा पाला घेतला तर त्याचं आउटपुट 20% आहे. तेच जर आपण कडुलिंबाचा पाला घेतला त्याचा आउटपुट 48%. तर परत प्रॉडक्ट टू प्रॉडक्ट हा तुमचा व्हॅरी होणार आहे. आणि ह्याची सगळी इन्फॉर्मेशन इंटरनेटवरती फार इझिली अवेलेबल आहे किंवा आम्ही जे ब्रोशर्स वगैरे देतो त्याच्यामध्ये पण फार इझिली अवेलेबल आहे. ही इन्फॉर्मेशन आपण जेव्हा आपण बायआउट करतो गोष्टी किंवा आपल्याला कस्टमरने ऑर्डर दिली की आपण कॅल्क्युलेट करावी आणि मग कस्टमरला आपली ऑफरिंग्स द्यावी, हे माझं मत असतं कायम. तर सोलार ड्रायर्स किंवा सोलर डिहायड्रेशन, सोलार ड्राईंगचा व्यवसाय वगैरे ह्याच्यासाठी जर तुम्हाला काही अधिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही आम्हाला आमच्या फॅक्टरीवरती पण व्हिजिट करू शकता. धन्यवाद.